हळूहळू चला, शिस्तीत पाय ठेवा इथं, शिस्तीत पाय ठेवा आप्पा. चला, हा बसा इथं. आता पिशवीमध्ये औषध गोळ्या आहेत. जेवण झालं की तुम्हाला औषध गोळ्या खायच्या आहेत. हो जरा इकडे या. काय ग? अहो आता सोनं नाणं ठेवलं, सगळे होते ते पैसे आपण दवाखान्यात घातले. आता जर परत त्यांना त्रास झाला तर डॉक्टरांनी सांगितलं ऍडमिट करायला लागल. तेव्हा काय करायचं पैशाचं? एक काम करूया, चल जरा एका ठिकाणी जाऊन येऊया आपण. अरे बाळांनो, कुठे चाललाय रे? आलो आप्पा, थांबा जरा. होय ग, बरोबर आहे तुझं. आता होतं तेवढं सगळं गेलेलं आहे आणि आता परत काय झालं तर पैसा कुठनं आणायचा? आता काय नाही पण आपल्याकडे ठेवायला. हे बघ, माझा एक दोस्त आहे, माझं जरा काम आहे त्याच्याकडे. चल जरा. अरे मित्रा, बरं झालं भेटलास. तुझ्याकडेच यायला लागलेलो मी. हा बोल की. अरे मित्रा, मी तुला जे पैसे दिले का नाही ते आता लई दिवस झाले रे तुला देऊन, आणि तू रोज मला आज उद्या करतोयस. अरे माझ्या आप्पांची जरा तब्येत खराब झाली. अरे औषधाला दवाखान्याला पैसे लागतात. अरे बायकोचं सोनं नाणं सुद्धा मी सगळं घाण ठेवलंय. होतं जवळ पैसे ते सुद्धा मी दवाखान्याला आता घातलेलं आहेत. मला आता पैसे नाहीत रे. मला तेवढे पैसे दे, मला लागणार आहेत रे. तुझ्या समोर हात जोडतो मी. तुझं सगळं बरोबर आहे रे, खरं आता नाहीत ना माझ्याकडे पैसे. अहो दादा, आमचेच पैसे मागतोय हो आम्ही, आणि तुमच्या वाईट वेळेत आम्ही दिले ना पैसे तुम्हाला. मग आता आमच्या वाईट वेळेत तुम्ही पैसे द्यायला नको का? अहो आम्हालाच लाज वाटायला लागले. आता आमचेच पैसे आम्ही तुम्हाला मागायचं सारखं. सासऱ्यांना बरं नाही हो, दवाखान्यात आत्ता आणले. डॉक्टरांनी सांगितले परत जर त्रास झाला तर ऍडमिट करा, म्हणून तुम्हाला मागायला लागलोय पैसे. जरा द्या की पैसे. अरे मित्रा, ज्यावेळेला तुला अडचण होती त्यावेळेला अर्ध्या रात्री तू माझ्याकडे आलतास, त्यावेळेला मी तुला पैसे दिलते. तुला कोण सुद्धा मदत करत नव्हतं. तुझे पाहुणे पैसे सुद्धा तुझ्यावर ना तोंड फिरवलेले, आणि त्यावेळेला मी उभा राहिलेल तुला. आणि आज मला अडचण आहे तर तू उभा राहिना झालायस. अरे अशानं काय होतंय माहितीये काय, एखाद्याला मदत करायची असते का नाही, त्याला सुद्धा मदत करू वाटत नाही त्या तुझ्या असल्या वागण्यानं.